टेन्शन येते म्हणत होते मी इथे इरला मार्केटला नेलं नाही. नका तुम्ही टेन्शन घेऊ. काही बोलले हो मी बोलले काय म्हणते असं सगळ्यांना चिंता लावायचं काम. बरं मी तरी तिला जाताना सांगितलं होतं काळजी घे, तरी पण हे काय करायचं या बाईक. बाबा तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. नाही तसं नाही. मी बोलले माझ्या काकांशी. हो ना. त्यांचं असं म्हणणं आहे की 24 तासात असे हरवलेले सापडतात. हो ना. असं बोलले. सापडणार दादा. नाही पण मग कसे तोपर्यंत तिचं काय, ती कुठे असेल काय तिला काय माहित नाही ना. हो काका त्यांचं तेच म्हण. अरे आली का रे? आली मागे का बोलो बोलो तिला म्हणा आता काय बोलणार नाहीये. बोलो तिले. नाही 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 सापडले नाही आली. म्हणजे ते शोधतायत तिकडे सापडतील. अजून नाही सापडली. नाही पण डोंट वरी सापडतील सापडतील नक्की. गप गप आकांश गप. शांत हो शांत. गप गप बाळा गप. बॅग दे बॅग दे. अरे अभिमान तुम्ही फोन उचलत जाणार आहे. अहो सॉरी काका बाईकवर होतो सॉरी. अशी कशी हरवली ती? तू बरोबर असताना हरवली कशी ती? एवढी मोठी बाई हरवली म्हणजे काय? अरे शेतात उभी केली तर बुजगावणं समजून पक्षी येत नाही शेतात. आणि तुम्हाला खरेदीला पाठवलं होतं किंवा हरवी करायला पाठवलं होतं? अरे नाही नाही बरं झालं हरवली. बॅत गेली एकदाची डोक्याची. काय बोलताय दादा? नाहीतर काय वहिनी तिला असंच पाहिजे. हो बाबा जाऊ दे ना. पण मी काय म्हणतो तू रड नको. मला सांग पण अशी कशी हरवली? म्हणजे तू असताना कशी हरवली? बाबा माझी चूक झाली. अरे नाही रे बाळा. ए तुझी काय नाही चूक झाली बाळा. रडू नको रडू नको रडू नको. शांत. तुझी काही चूक नाही झाली. पण म्हणजे मला म्हणायचे तुम्ही दोघी बरोबर होत्या ना. मग तुम्ही वेगळ्या कशा झाल्या? चुकामुक कशी झाली तुमची? मी आणि आई आम्ही खरेदी करून बाहेर निघालो आणि चालता चालता मला आई म्हणत होते की आपण उरलेल्या पैशात काहीतरी साडी घेऊया असंच म्हणली असेल ती. नाही त्या म्हणाला की आपण विनयसाठी काहीतरी घेऊया म्हणून. अच्छा पोट्यासाठी काहीतरी घेऊ म्हणाली. बरं मग पुढे? मग आम्ही चालत होतो आणि त्या दुकाना बघत होत्या आणि चालता चालता एका माणसाचा मला धक्का लागला आणि मी धडपडले. अरे बापरे तुला लागलं नाही ना कुठे? नाही बाबा मी ठीक आहे पण धडपडले आणि मग स्वतःला सावरताना बघितलं नंतर तर आई आणि माझी चुकामुक झाली होती. त्या नाही मला सापडल्या. मी सगळीकडे अरे असू दे असू दे. अरे असू दे बाळा असू दे. तू रडू नको बाळा. तू रडू नको बाळा. अरे सापडेल ती कुठे असणार नाही. सापडेल सापडेल. तू घाबरू नको. अरे नाही बाळा तुझं काही चूक नाही. शांत. आकांक्षा शांत. खरंच तुझी काही चूक नाही आहे. हा शांत. चाल मला पाणी घेते. हो हो काका किती रडशील. गप 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 गप. दादा तुम्ही कुणा एवढ्या उंचीच्या धष्टपुष्ट बाईंना पाहिलंय? आमची आई आहे ती मुंबईत नवीन आहे. रस्ता चुकले. तुम्ही कुठे पाहिलंय? दष्टपुष्ट. विनय मी तिला ओळखते आहे म्हणून तसं बोललोय. मग फोटो नाही दाखवू शकत? हा रे थांब माझ्याकडे. दाखव दाखव पटकन. ये चल पुढे चल. सुमित हां सुमित मला आईचा फोटो असेल तर दाखव ना. म्हणजे मदत होईल. अशी दिसते आहे. अरे तू आणि तुझी आई मुळीच मॅच होत नाही. म्हणजे जनरली मुलं आईसारखी दिसतात पण तू. नाही सौम्य आई माझी आई नाही आहे. ही विनयची आई आहे जी मला आईसारखीच आहे. सॉरी मला माहीत नव्हतं. इट्स ऑल राईट. चल त्यांना विचारूयात.
इतका उशीर झालाय, अजून नाही सापडल्या त्या. मला ना आता कसं तरी व्हायला लागलंय. मला माहिती आहे आणि आई बाबा नसल्याचं दुःख काय असतं ते. मिस्टर विनयची आई माझ्यामुळेच हरवलंय. मी तितकी मूर्ख आहे ना. मला माहिती आहे त्या शहरातल्या नाही आहेत. मी थोडी जास्त काळजी घ्यायला हवी होती. अगं नाही ग, काही काही मूर्ख म्हणते स्वतःला. हे बघ, आई शहरातल्या नाही आहेत, पण त्या स्मार्ट आहेत की नाही. नको काळजी करूस. आय एम व्हेरी शुअर ते आपल्या घरचा पत्ता फाइंड करतील आणि ते पोचतील. हो, सकाळी सगळे किती खुश आणि आनंदात होते, आणि आता हे सगळं झालंय आणि सगळं माझ्यामुळे झालंय. अगं नाही, प्लीज, तुझी चूक नाहीये. चुकून झालं. तू आधी शांत, असा काय विचार करू नकोस. आम्ही आहोत ना. पण बघ ना, काकू आकांक्षाची खरी सासू नाहीच आहे, पण तरी किती काळजी आहे ना तिला. काय बोलली बे तू? काय बोललीस बे तू? ती हिची खरी सासू नाही म्हणजे काय याचा अर्थ? ऍक्च्युली काका बाबा म्हणजे मला असं म्हणायचं होतं काका. कसा? सांगते ना, थांबा ना एक मिनिट. मला हे म्हणायचं होतं की काकू हिची खरी सासू नाही आहेत आतापर्यंत. म्हणजे विनय आणि आकांक्षाचं लग्न झालं कुठे? फक्त जमलंय ना. जमलंय ना? हो म्हणजे जमलंय ते पुढे होणार आहे ना. हो म्हणजे ती हिची खरी सासू झाली ना. हो हो, हेच तर मला म्हणायचं होतं. काकूच आकांक्षाची खरी सासू आहे हेच मला म्हणायचं होतं, पण आलं काहीतरी वेगळंच. आलेच आम्ही. मला फोन येतोय. ही कुठे गेली आता? बाबा ती म्हणाली ना आता तिला फोन आलाय. पण फोन तर काही वाजला नाही. सायलेंट मोडवर असेल ना फोन. हा, आकांक्षा. हा बोला मावशी, काय झालं? तू हो बी नाव आकांक्षा. हो पण तू माई सून नाही ना. म्हणजे माई सून हरवले बाप्पा, तिला शोधते. काळजी करू नका तुम्ही, सापडेल ती. माई सून पण अशीच बोलते. आई काळजी करू नका, सगळं ठीक होईल. येण्याचा अभ्यास करते. बाबा तुम्ही काही काळजी करू नका. माझ्या सुनेने तुला शोधून काढलं बाय. आता तुम्ही रडताय की काय? मोठे मोठे झालं ना. आज लय प्रेमाचा पुळका आलाय तुम्हाला. माझी माधुरी आहेस ना बे तू. मगाशी तुम्ही म्हणालात ना की तुम्ही खूप लकी आहात, तुम्हाला माझ्यासारखी मैत्रीण मिळाली म्हणून. पण मी तेव्हाच लकी ठरेन जेव्हा मला तुमच्यासारखा नवरा मिळेल.